नमस्कार, मी रुपाली तुमचे स्वागत करते आहे रुपालीज किचन रेसिपीमध्ये। आज मी तुम्हाला दाखवणार आहे अत्यंत टेस्टी, सोपी, हेल्दी आणि झटपट बनणारी रेसिपी ओट्स अप्पे। ओट्स म्हटले की आपल्याला चिकट चव नसणारा पदार्थ वाटतो, पण ही रेसिपी पाहिल्यावर तुमचा गैरसमज नक्की दूर होईल। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी लागणारे साहित्य आहे 1 वाटी ओट्सची पावडर, दही अर्धी वाटी, कोथिंबीर, रवा 1 चमचा, हिरवी मिरची 2 कट केलेल्या, भाज्या वाटाणे, गाजर, फरसबी कट केलेल्या पाव वाटी, मोहरी, मीठ चवीप्रमाणे। हे सगळे साहित्य आपण एका भांड्यात मिक्स करून घेऊया। छानपैकी आपण ते सगळं एकत्र करून घेऊया। मिश्रण छान आपण मिक्स करून घेऊया। त्यात मी 2 चमचे पाणी घातले आहे। मिश्रण खूप पातळ करायचे नाही आहे। अशी कन्सिस्टन्सी दिसायला पाहिजे। मी अशा प्रकारचे प्लेन ओट्स घेऊन मिक्सरला बारीक करून घेतले आहे। गाईचे तूप वापरणार आहे। अप्पे पात्रात थोडे थोडे तूप घालून घ्यावे। नंतर त्यात मोहरी टाकावी। हाताला तेल किंवा पाण्याचा हात लावून मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करून अप्पे पात्रात टाकावे। नंतर त्यावर झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटे वाफेवर शिजू द्यावे। 3 ते 4 मिनिटे झाल्यावर अप्प्यांना छान गोल्डन रंग आलेला आहे। दुसऱ्या बाजूने पण छान शिजू द्यावे। आता त्यावर झाकण ठेवायची गरज नाहीये। तुम्ही पाहू शकतात अप्प्यांना दोन्ही बाजूने छान रंग आलेला आहे। ते आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया। तुम्ही याला सॉस किंवा ग्रीन चटणी सोबत खाऊ शकता। इथे मी ग्रीन चटणी सोबत सर्व करते आहे। मी तुम्हाला अप्पे आतून कसे दिसतात आहे ते दाखवते। आतून पण अप्पे छान शिजले आहे। तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा। तुम्हाला ही ओट्सची रेसिपी कशी वाटली आहे कमेंट करून नक्की सांगा।
अशाच नवनवीन टेस्टी आणि हेल्दी रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.